याचं कारण म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग मध्ये टॅक्स वाढवण्यात आलाय, त्याचा हा परिणाम। तर काय स्वस्त काय महाग आपण पाहूया। मायक्रोवेव्ह ओव्हन आता स्वस्त होणार आहेत, तर खनिज ही महाग होणार आहेत, सिगारेट देखील महाग होणार आहे। या बजेट नंतर कोणकोणत्या गोष्टी स्वस्त आणि कोणकोणत्या महाग होणार हे आपण अगदी सोप्या भाषेत बघतोय। सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा नाही, ही या बजेट संदर्भातली सगळ्यात मोठी, सर्वसामान्यांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची बातमी। तर इन्कम टॅक्स स्लॅब संदर्भात काही अपेक्षा होत्या, तसंच स्टँडर्ड डिडक्शन असेल किंवा एटीसी संदर्भात काही सर्वसामान्य करदात्यांना अपेक्षा होत्या, मात्र तशा प्रकारे कोणताही बदल इन्कम टॅक्स संदर्भात करण्यात आलेला नाहीये। सर्वसामान्यांना अपेक्षा असलेल्या कोणत्याही करदात्यांना कोणताही दिलासा नाहीये, सर्वसामान्य करदात्यांना यातून कोणताही दिलासा देण्यात आलेला नाहीये। त्यामुळे या आधीचे जे काही टॅक्स स्लॅब आहेत त्याच संदर्भात तो निर्णय कायम ठेवण्यात आलेला आहे, याचा अर्थ बदल कोणताही करण्यात आलेला नाही। काय स्वस्त काय महाग आपण पाहूया। सौर पॅनल स्वस्त, बॅटरी स्वस्त, ओव्हन स्वस्त झालेत।